दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आजचं मनन जे आहे हे मिसेस सुजाता गवांदे, राहणारे मिशन कंपाऊंड डहाणू यांच्याकडून आलेलं आहे. आजचे जॉन मुडी हे देवाचे प्रसिद्ध सेवक होऊन गेले आणि ते एक अनाथाश्रम चालवायचे. लहान लहान मुलं त्या ठिकाणी होती आणि त्यांना ते सांभाळायचे. आणि काय मोठं फंडिंग वगैरे त्यांच्याकडे नव्हतं. लोकांचे जे डोनेशन असतात किंवा लोकांची जी मदत असते त्यावर ते आश्रम चालवत होते. आणि जॉन मुडी ह्यांचं जे जीवन होतं हे अतिशय प्रार्थनामय होतं. प्रार्थनेशिवाय त्यांनी कुठलाही दिवस सुरू केला नाही किंवा ते कुठलंही काम करत नसत. एक दिवस सर्व मुलं जेवणाच्या टेबलावर बसली सकाळीच नाश्त्यासाठी. सगळ्यांच्या समोर प्लेट होती आणि एक मोठा मग होता. परंतु ते प्लेट आणि ते मग रिकामे होते. स्वयंपाकघरातून काम करणारे जे लोक होते त्यांनी जॉन मुडी यांना सांगितलं की आज मुलांसाठी देण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही. स्वयंपाकघरातील सर्व सामान संपलेलं आहे, सगळे डबे रिकामे आहेत. आणि ह्या स्वयंपाकघरातील कामगारांना पण समजलं नाही काय करावं आता. परंतु जॉन मुडी जे होते हे शांत होते. ते टेबलावर बसले सर्व मुलांबरोबर आणि त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. मनापासून ते प्रार्थना करत होते, मनपूर्वक ते प्रार्थना करत होते, आग्रहाने देवाकडे मदत मागत होते. ज्यावेळेस त्यांची प्रार्थना संपली त्यावेळेस दरवाजा वाजला. जॉन मुडी यांनी जाऊन दरवाजा उघडला तर बाहेर एक पाववाला उभा होता. त्याची मोठी बेकरी होती. आणि त्यांनी जॉन मुडी यांना सांगितलं की काल रात्री काय माहिती नाही मला काय झालं, परंतु माझ्या मनामध्ये येऊन कोणतरी असं सांगितलं की उद्या जॉन मुडी ह्यांच्या आश्रमाला तू काहीतरी दे. आणि तो पाववाला म्हणाला की मी काय देऊ शकतो असं म्हणत मी विचार केला. मी झोपलो, परंतु मी सकाळी 3 वाजता उठलो आणि जाऊन बेकरीमध्ये जादा पाव तयार केले आणि तुमच्या मुलांसाठी हे घेऊन आलेलो आहे. आणि ते सर्व पाव त्यांनी जॉन मुडींकडे दिले. आता त्या टेबलावर प्रत्येक मुलाच्या प्लेटमध्ये 2 मोठे पाव होते. आणि सर्वजण बसले आणि तेवढ्या दारावर परत टकटक आवाज आला. दरवाजा मुडी यांनी उघडला त्यावेळेस एक दूधवाला त्या ठिकाणी बाहेर उभा होता. आणि तो म्हटला की मुडी साहेब, तुमच्या आश्रमाच्या समोरच रस्त्यावर माझ्या दुधाची जी हातगाडी आहे त्याचं चाक तुटलं आणि मला हे 2-3 कॅन भरून जे दूध आहे ते मला शहरात घेऊन जायचं होतं आज. परंतु चाक आता दुरुस्त होऊपर्यंत, सर्व लावूपर्यंत हे दूध खराब होऊन जाईल. त्यामुळे मी हे 3ही मोठे कॅन तुमच्या आश्रमाला देत आहे असं म्हणून त्यांनी ते 3ही कॅन उचलले आणि स्वयंपाकघरात आणून ठेवले. आणि तो दूधवाला निघून गेला. घाईघाईने ते स्वयंपाकघरातील काम करणाऱ्यांनी सर्व दूध तापवलं आणि आता प्रत्येक मुलांच्या मगमध्ये गरम गरम दूध होतं. 2 मोठे पाव आणि गरम दूध ह्या सर्व मुलांचा छानपैकी नाश्ता झाला. ह्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद होता, परंतु जे स्वयंपाकघरात काम करत होते त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्यांनी मनपूर्वक सर्वांनी हात जोडून देवाचे आभार मानले. देव देतो, प्रार्थना करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्तई शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 and verse 8. कारण तुम्हास जे काही आवश्य आहे ते तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या पित्याला कळते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो. आज विशेष करून एक प्रार्थनेची
विनंती आपणा सर्वांना मी ह्या ठिकाणी करत आहे. आमच्या मिशन कंपाऊंड पालघर यातील ज्येष्ठ मावशी आमच्या मिसेस वत्सलाबाई साळवी ह्या ॲडमिट आहेत. त्यांना निमोनिया झालेला आहे आणि ज्यावेळेस नेलं त्यावेळेस त्यांच्या फुफ्फुसामध्ये सुद्धा पाणी भरलं होतं आणि ICUमध्ये त्यांना ठेवलं आहे. परंतु सर्वांनी प्रार्थना केला, प्रार्थनेमुळे त्या आता थोड्या थोड्या बऱ्या होत आहेत. तर सर्वांना ह्या ठिकाणी विनंती, ह्या मननाद्वारे विनंती करत आहे की सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा आणि ही आरोग्याची प्रार्थना आपण सर्वजण देवाकडे नेऊया. धन्यवाद.